एखाद्या साध्यासाठी विशिष्ट पद्धतीने केलेली क्रिया म्हणजे साधना. आमच्या जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट जेव्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही साधना करतो. मग ती सामान्य असेल, मध्यम असेल, कठोर असेल. जसं तपस्या करणे ही एक साधन आहे, नामजप करणे एक साधन आहे, अभ्यास करणे, एखादा विद्यार्थी क्लास 1 ऑफिसर साठी जी काही अभ्यास करतो ती साधन आहे. 10वीच्या परीक्षेला मुलं साधना बिधना काही करत नाही, पण कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला साधनाच करावी लागते, कारण ते असं साध्य आहे उच्च दर्जाचं की साध्य करणं लाखोंमध्ये काही न जमतं. तुम्हाला जर ऑलिम्पिकमध्ये जर गोल्ड मेडल मिळवायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगाने धावलं पाहिजे, त्यासाठी विशिष्ट प्रकारची साधना आहे. म्हणजे तुम्हाला मर्यादा ओलांडायची, सीमा ओलांडायची. कॉलेज ही साधना आहे, पण जे साधना म्हणून करतात त्यांचं जीवन सुखकर होतं, आणि जे तिथं मौज म्हणून करतात ते साध्य समजून ज्या कॉलेज जातात त्यांचं आयुष्य तिथे संपून जातं. मग प्राथमिक लेवलला आम्ही आमच्या गरजा पूर्ण करतो, अन्न वस्त्र निवारा, बरोबर आहे. दुसऱ्या अवस्थेत आम्ही सुरक्षा हासिल करण्याचा प्रयत्न करतो, आणि अन्न वस्त्र निवारा मिळाला, सुरक्षा मिळाली की आम्ही आत्मसन्मानाच्या गोष्टी करू लागतो, आणि आत्मसन्मानही मिळाला की मग आम्हाला मुक्तीची ओढ लागते. हे जीवन काय आहे? ज्याला भाकरच मिळत नाही तो विचार करेल का हे जीवन काय? तो पहिलं म्हणेल जेवण कुठे आहे. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून आज प्रत्येकाचे साध्य वेगळं आहे, पण साधना सगळेच करताय. विचारांच्या तंद्रीतून बाहेर येऊन भूतकाळातून किंवा भविष्य काळातून त्याला वर्तमान काळात आणण्यासाठी आम्ही सरप्राईज देतो, बरोबर आहे ना. त्याला अगोदर कळू देत नाही, प्रिडिक्शन करून देत नाही, अंदाज करू देत नाही की मी तुझ्यासाठी काय करणार किंवा काय आणलेलं आहे. अचानक त्याच्या समोर ठेवून किंवा अचानक त्याला भेट देऊन आपण त्याला काय करतो? चकित करतो. चकित का करतो? चकित केल्याने माणसाचं तन मन धन एका ठिकाणी एकाग्र. या शरीराला एकच जन्म आहे, पण चेतनेचे किती जन्म झालेले आहेत? अनंत झालेले. म्हणून तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जर तुमचं जर अध्ययन असेल, तुमचं अध्यात्माचं जीवन जे चेतनेच्या स्तरावर असेल तर तुम्ही काय म्हणणार? अनंत जन्म आहे. आणि तुम्ही ते जर शरीराच्या मनाच्या स्तरावर असेल तर एकच जन्म आहे. आता आपण सहज उभे आहे, बरोबर आहे की नाही? असं वर हात करा, बरं असं वर हात करा सगळ्यांनी वर, असं स्ट्रेट वर करा, स्ट्रेट वर करा. कोणाला धक्का लावू नका, असं वर केलं सगळ्यांनी. ओके. जसजसं या हातामध्ये जो रक्तप्रवाह ज्याचा वेग होता तो वेग जसजसा काय उरायला कमी उरायला, कारण जेव्हा हात वरती जाता तेव्हा हृदयाला त्याचं रक्त वर पोहोच करण्यासाठी काय लागते? ताकद लावावी लागते. थोड्या वेळानंतर तुमची पाय लटपटायला लागतील. हात खाली जर नाही केले तर काय लटपटायला लागतील? पाय. का बरं? कारण त्यांचा सुद्धा ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा काय होईल? कमी होईल, बरोबर आहे की नाही? आता खाली करा हात. अरे किती भारी वाटतंय, किती भारी वाटतंय ना. मग एवढ्या वेळ उभे होते तेव्हा का बरं भारी वाटत नव्हतं? तेव्हा तर आरामशीरच होते. असं याला सहज म्हणतात. आमची समस्या अशी आहे की आम्हाला सहज सांगण्यासाठी आधी अडचणी द्याव्या लागतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, आणि हाताला चटके बसल्याशिवाय पोटाला भाकर मिळत नाही. हे का बरं सांगितलं जातं? त्याच्याशिवाय ते जे मिळवलंय त्याची किंमत कळत नाही, या मनाला किंमत कळत नाही. मी नेहमी गंमतीने सांगत असतो, आपल्याला डोकं आहे हे कधी कळतं? बोला. जेव्हा ते दुखायला लागतं, तेव्हा ते ठणकायला लागतं, तेव्हा कळतं आपल्याला मोठं डोकं आहे. ज्या मुलासाठी शाळा, अभ्यास हे सगळं आनंदाची गोष्ट आहे त्याला 80-90% मार्क सहज पडतात. ज्याला शाळा ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे, त्याचं मन तिला रमत नाही, त्याच्यासाठी 35% मार्क पाडणं सुद्धा अतिशय कठीण प्रक्रिया. का? कारण ते कठीण आहे का? ते 35% मार्क पाडणं कठीण आहे का? नाही, तिथं सहज राहणं कठीण. आज जो आलेला आहे तो काल काय होता? उद्या होता. पण आज तो काय आहे? आजच आहे. तुम्ही म्हणताना शाब्दिक खेळ खेळता काल आणि उद्या, परंतु काल आणि उद्या सांगताना सुद्धा तुम्ही आज बद्दलच बोलत आहात. ज्याच्या डोक्यामध्ये भूतकाळ चिकटलेला आहे तो स्वच्छ जोपर्यंत होत नाही तो पण तुम्ही वर्तमान काळामध्ये कनेक्ट होऊ शकत नाही. आपण म्हणतो की आज आता जगण्यामध्ये काय अडचणी? तुम्ही विचारलं की आम्ही खूप प्रयत्न करतो सर की मनाला इथं धरून ठेवावं, परंतु ते थांबत नाही. कसं थांबेल? त्याचा मोठा हिस्सा कुठे आहे? भूतकाळामध्ये. आज तुम्ही त्याच्यामध्ये जो हिस्सा जोडणारा तो छोटासा आहे, मग जिकडे मोठा हिस्सा आहे तिकडे ते काय करणार? त्याला काय करणार? ओढणार. माणसाची चेतना जिथे स्थिर होते तोच अनुभव त्याच्या जीवनामध्ये काय होतो? रेकॉर्ड होतो. तुम्ही जर चेतना तुमची भूतकाळ जर ठेवली, आता वर्तमान काळ काय चालू आहे तुम्हाला कधीच कळणार नाही, आणि तेच प्रत्येकाबरोबर होतंय. जीवन तर वर्तमान काळात आहे आणि तुमची चेतना तर नेहमी भूतकाळामध्ये स्थिर असते, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा अनुभवच येत नाही. गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. गाढवाला गीता समजत नाही म्हणून त्याचं मन तिथे रमत नाही. जेव्हा गीता चालू होती तेव्हा गाढवाचं लक्ष उकिरड्याकडे होतं. त्याला शेजारच्या उकिरड्याचा वास येतो, तो उकिरडा त्याला बोलवतो. उकिरडा म्हणजे दारू असेल, उकिरडा म्हणजे पैसा असेल, उकिरडा म्हणजे पद असेल, प्रतिष्ठा असेल, काही पण असेल, भोग असेल, काही पण असू शकतो. मग आपण बोलता म्हणतो गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे श्रेष्ठ काय आहे त्याची कल्पनाच त्याला नाहीये. हे मन त्या गाढवासारखं आहे, ते तुम्हाला नेहमी त्या गाठोड्याकडे घेऊन जातं भूतकाळातल्या. की आपण नेहमी पाहत असतो की आपण भविष्यात, आपण आता इथे जरी आहोत तरी आपलं मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी भटकत राहतं नेहमी. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी आपलं मन वर्तमान काळात म्हणजे बरेच वेळेस नाही राहत. आपलं मन आपण कशा प्रकारे जागृत ठेवू शकतो जिथे आपण आहेत तिथेच?
एका ठिकाणी मन ठेवणे हे खूप गरजेचं, म्हणजे आता तरी खूप गरजेचं आहे. का? कारण आपण जागृत राहून जे काम करतो त्यात आपले पूर्ण म्हणजे आपण पूर्ण क्षमतेने करतो आणि ते काम चांगल्या प्रकारे होतं. जे अजागरूकतेने होतं ते म्हणजे त्या कामात खूप काही अडचणी येतात किंवा ते काम आपल्याकडनं पूर्णपणे नाही होत. पण जागृत राहून जे करतो ना ते पूर्ण म्हणजे 100% ते कंप्लीट होतच आपल्याकडनं. तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पाहिजे. ती होते का? पराकाष्ठा होते का? तुम्ही तीव्र स्वरूपाची साधना करता का कधी? करता? करून पाहिली का कधी? ती तीव्र स्वरूपाची साधना किंवा क्रिया तुम्ही जर केली तर तुम्हाला जाणीव होईल ना त्याची, की ते कंट्रोलमध्ये येते की नाही. बरोबर आहे ना? तुमच्या मनाला कशाची भीती आहे? अपमानाची आहे का नाही? काहीतरी गमावण्याची, त्याला बी भीती आहेच ना. मग तुम्ही त्याला त्या दहशतीत ठेवू शकता ना, किंवा त्याला मोकळं सोडू शकता. प्रयोग करून पहा ना त्याच्यावरती. कायम त्याच्या मनासारखं करून काय उपयोग होणार आहे? बरोबर आहे, चूक आहे? तुमचं मन तुम्हाला एका ठिकाणी राहू देत नाही ना, मग त्याच्यावरती करा ना प्रयोग त्याच्यावरती. काय असं सद्गुरू म्हणताय ना आज इथे. आपली साधना आपण कशा प्रकारे तीव्र करू शकतो? तीव्र करू शकतो. काही नाही, 6 वाजता उठत तर 5 वाजता उठायची, तीव्र झाली त्याला. 5 योगासनं काढले तर 12 काढायची, झाली तीव्र. हां, अर्धवट श्वास घेतो, खोलवर घ्या, झाली तीव्र. त्याला तीव्रता करायला काय अडचण आहे? हां, 1 दिवस उपवास धरून पाहिला, 2 दिवस धरून पहा. हां, 1 दिवस मौन धरलं, 2 दिवस धरा. 8 दिवस ठरलं खोटं बोलायचं नाही, महिनाभर नका बोलू. फार काही झालं तरी खोटं बोलणारच नाही. अशी ती साधना आहे. तीव्र स्वरूपात करा ना तिला. थोडी असह्य करा. सहन होते एवढी साधना आपण करतो. ती थोडी असह्य केली तर आपोआप काय होतं? परिवर्तन होतं ना. आपण रूपांतरण पाहिजे का नाही? वाळू जर आपण 2000 डिग्रीच्या पुढे नेली तर काय देते? ती वितळते. त्याला सिलिकॉन म्हणतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिला फक्त टेम्परेचर आणि तीव्रतेची गरज आहे ना. मग ते तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही दिलं तर ते मिळेल. तसं साधना जी ती तीव्रता करण्यासाठी तुम्हाला मर्यादा ओलांडावी लागेल, सीमा ओलांडावी लागेल. ज्या सीमा तुम्ही घालून दिले. हां, तुम्ही ज्या माणसांना काही दुखवले त्यांना दुखवावं लागेल तुम्हाला. तेव्हा कळेल तुम्हाला त्यांचं नातं किती मजबूत आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण जे आता वर्तमान काळात जगतो तर त्यामध्ये आपण नेहमी भविष्य काळ आणि भूतकाळाचा विचार तर आपण असं शारीरिक स्तरावर न जगता जो आपला ऊर्जेचा स्तर आहे तो टिकून ठेवण्यासाठी म्हणजे कशा प्रकारची साधना केली पाहिजे? कारण आपण जी साधना करतो त्याने आपण फक्त तात्पुरता वेळच तेवढं म्हणजे ऊर्जेचा स्तर आपला जागृत राहतो, पण नंतर पुन्हा जास्त काम वगैरे किंवा त्याच्यात गुंतलो की मग पुन्हा आपला जो ऊर्जेचा स्तर आहे तो डाऊन होतो. तर तसं न झालं म्हणजे न होता आपला जो ऊर्जेचा स्तर आहे हा दीर्घकाळ आपण कशा प्रकारे टिकू शकतो? साधना म्हणजे सर क्रियायोग आणि कर्मयोग तोच आहे का? साधना आपण तर वर्तमान काळातच राहून करू शकतो. पण मग जे पाठ्यमागच्या वेळेस साधना केलेली जसं भूतकाळात केलेली साधना त्याचा भविष्य काळाशी काय संबंध असू शकतो का? कारण आपण जे म्हणतो जागृत राहून आहे या क्षणात जागा. तर मग साधना करत असताना आपण अशा कोणत्या तीव्रता केल्या पाहिजे की आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकू? कारण साधना म्हटलं की वरवरची सुद्धा साधना असू शकते. नुसते करायचं म्हणून करतो तेही साधना असू शकते. समजा तुम्ही कॉलेज जाता. कशा का जाता कॉलेजला? तुम्हाला कॉलेज आवडतं म्हणून जाता का? कॉलेजमधून तुम्हाला कुठं पोचायचं आहे? नोकरीपर्यंत, बिझनेसपर्यंत, शेतीपर्यंत. मित्र हो, आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला साधनेविषयी आणि साधनेतून साध्य करण्याच्या साध्याविषयी अशा 2 गोष्टींच्या विषयी आपल्याला वर्णन करून सांगताय. का साधनेमधून माणसाला सतत माणूस काहीतरी साध्य करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट, क्रिया आणि साधना याच्यामध्ये काय फरक आहे? एखाद्या साध्यासाठी विशिष्ट पद्धतीने केलेली क्रिया म्हणजे साधना, आणि ती जर साध्याकडे नेणारी नसेल तर ती क्रिया आहे फक्त. परंतु त्या क्रियेच्या माध्यमातून एक विशिष्ट उद्दिष्ट आहे. ती क्रिया तुम्हाला त्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणारी आहे. एक रस्ता आहे. त्या रस्त्याने तुम्ही गेल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं ठिकाण येणार आहे. मुंबईकडच्या हायवेने निघालाल तर तुम्हाला विशिष्ट ठिकाणं लागणार आहे. मुंबई लागणार आहे पुढे जाऊन. तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला मुंबई तुम्ही पोहोचणार आहात. त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही निघालात तर त्या मार्गाने तुम्हाला धुळे मिळणार आहे, इंदोर मिळणार आहे. तुम्ही तसेच पुढे दिल्लीला जाऊ शकणार आहे. तुम्ही आणखी 3ऱ्या मार्गाने गेलात तर तुम्हाला पुणे लागणार आहे. म्हणजे
एखाद्या विशिष्ट मार्गाने जाणे म्हणजे साधना. आता तुम्ही सहज घरातून बाहेर निघाले, काय नाही, फक्त फिरायला बाहेर निघाले, पाय मोकळे करायला. आता काय साधना आहे? साधना फक्त पाय मोकळे करणे म्हणजे साध्य काय? थोडीशी एक्सरसाइज करणे. मग त्याला दिशा आहे का? नाही, त्याला कुठलीच दिशा नाही. आमच्या जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट जेव्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही साधना करतो. मग ती सामान्य असेल, मध्यम असेल, कठोर असेल. जसं तपस्या करणे ही एक साधना आहे. नामजप करणे एक साधना आहे. अभ्यास करणे, एखादा विद्यार्थी क्लास 1 ऑफिसरसाठी जी काही अभ्यास करतो ती साधना आहे. 10वीच्या परीक्षेला मुलं साधना बिधना काही करत नाही. पण कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला साधनाच करावी लागते. कारण ते असं साध्य आहे उच्च दर्जाचं की साध्य करणं लाखोंमध्ये काहींना जमतं. तिथं गुणवत्ता आहे, तिथं गुणवत्ता आहे, तिथं दर्जा आहे, तिथे साधना आहे. तुम्हाला जर ऑलिम्पिकमध्ये जर गोल्ड मेडल मिळवायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगाने धावलं पाहिजे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची साधना आहे. म्हणजे तुम्हाला मर्यादा ओलांडायची आहे, सीमा ओलांडायची. बरोबर आहे ना? मग जीवनामध्ये आज आपण कुठेतरी जाण्याची गोष्ट करतो, साध्य मिळवण्याची गोष्ट करतो, आणि त्याला मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे काय साधन आहे. तर त्या साधनेविषयी सद्गुरू आज बोलत नाहीये. तर कशाबद्दल बोलताय? त्या प्रक्रियेविषयी बोलताय. तर काय म्हणताय? तुम्ही कॉलेजमध्ये जात होता तर तुम्हाला कॉलेजमध्ये तुमचं मन रमत होतं, हा भाग वेगळा. तुमचं हायस्कूलमध्ये कधी मन रमलं का? नाही. पण तुम्ही जायचाच तुम्ही, कारण तुम्हाला कॉलेज जायचं होतं. कॉलेजमध्ये तुमचं मन जर रमलं तर तुमचं पुढचं आयुष्य खडतर होऊन जातं. आणि जर कॉलेजमध्ये तुम्ही जर साधना केली तर तुमचं पुढचं साध्य काय होतं? सोपं होऊन जातं. म्हणजे कॉलेज ही साधना आहे. पण जे साधना म्हणून करतात त्यांचं जीवन सुखकर होतं, आणि जे तिथं मौज म्हणून करतात, ते साध्य समजून ज्या कॉलेज जातात त्यांचं आयुष्य तिथे संपून जातं. जीवनामध्ये कॉलेजला यासाठी जाता की तुम्हाला कुठेतरी नोकरी करायची आहे, तुम्हाला कुठेतरी बिझनेस करायचा आहे, तुम्हाला शेती करायची आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी जीवनाची जी काही उपजीविका आहे त्या उपजीविकेची सोय तुम्हाला करायची आहे. तुम्हाला पुरुषार्थ गाजवायचा आहे, काहीतरी कमवायचं आहे तुम्हाला जीवनामध्ये. मग प्राथमिक लेवलला आम्ही आमच्या गरजा पूर्ण करतो, अन्न वस्त्र निवारा. बरोबर आहे. दुसऱ्या अवस्थेला आम्ही सुरक्षा हासिल करण्याचा प्रयत्न करतो. आणि अन्न वस्त्र निवारा मिळाला, सुरक्षा मिळाली की आम्ही आत्मसन्मानाच्या गोष्टी करू लागतो. आणि आत्मसन्मानही मिळाला की मग आम्हाला मुक्तीची ओढ लागते. हे जीवन का आहे? ज्याला भाकरच मिळत नाही तो विचार करेल का हे जीवन काय? तो पहिलं म्हणेल जेवण कुठे आहे. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून आज प्रत्येकाचं साध्य वेगळं आहे, पण साधना सगळेच करताय. साधना सामान्य परिस्थिती आहे किंवा तीव्र पद्धतीची आहे, पण साधना सगळ्यांची चालू आहे. मग त्या साधनेविषयी प्रत्येकजण आज काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग सद्गुरू असं म्हणताय, आमची साधना हे कुठेतरी जाण्याची नसावी. आज प्रत्येक माणसाची साधना काय? तो जिथे आहे तिथे त्याला मान्यच नाही आहे. तो ज्या पदावर आहे, ज्या आर्थिक स्तरावर आहे, ज्या घरामध्ये आहे, ज्या ठिकाणी तो काम करतो आहे, जे काम करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी तो नाराज आहे. त्याचं समाधानच नाही की बा इथे काम केल्यावर मला काय मिळेल? तृप्ती मिळते. कारण तो जर समाधानी असता तर तो तृप्त असता. आणि म्हणून सद्गुरू म्हणताय की प्रत्येक जणाला कुठे कुठे जायचं आहे. आम्ही स्थिर नाही आहे, सतत आमची बॅग भरलेली आहे. आमच्या विचारांनी आमची बॅग भरून ठेवलेली आहे. विचार करा, आपल्या डोक्यामध्ये जे मन आहे ते मन कुठे मुक्काम करतं बरं? ते कुठे असतं मुक्कामाला सर? कुठे असतं? ते सतत दौऱ्यावर असतं. त्याची बॅग दररोज भरलेली आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही कधी बॅग भरली? तुमच्या मनाला विचारून पहा, ती आता सध्या कुठे आहे? त्याच्या डोक्यात त्या विचारांमध्ये काय चाललेलं आहे? ते विचार त्याला कुठे घेऊन चाललेले आहे? म्हणजे आमचं मन सतत काहीतरी काय करतंय? शोधतंय. का बरं ते असं करतंय? त्याचं कारण आहे की त्याच्याकडे जी डेटा आहे, जी माहिती आहे ती वर्तमान काळातली कधीच नसते, ती भूतकाळातली असते.
मन जे आहे ते वर्तमान काळात कधीच नसतं. ते एकतर कुठं फिरायला जातं, ते तिथे भूतकाळात फिरायला गेलं असतं, काल काय घडलं का ऐकलं का, ते तिकडं गेलेलं असतं. ते नाहीतर ते भविष्यामध्ये गेलेलं असतं. तुम्हाला माहिती का उद्या काय होणार आहे? अरे उद्या काय होणार आहे हे उद्या आल्यावर कळणारच आहे. आम्ही सरप्राईजची गोष्ट का करतो? एखाद्याला सरप्राईज द्यायचे का का देतो आम्ही सरप्राईज? जवळ जातून भाव करतो, लहान मुलासारखं. लहान मुलं येतं ना आपल्याजवळ, गुपचूप येता मागून आणि भाव करता, बरोबर आहे की नाही? का करतात? कारण त्याला माहिती आहे काय मग झोपेल राहतं, आहे की नाही? म्हणजे विचारांच्या तंद्रीतून बाहेर येऊन भूतकाळातून किंवा भविष्य काळातून त्याला वर्तमान काळात आणण्यासाठी आम्ही सरप्राईज देतो, बरोबर आहे ना? त्याला अगोदर कळू देत नाही, प्रिडिक्शन करून देत नाही, अंदाज करू देत नाही की मी तुझ्यासाठी काय करणार आहे किंवा काय आणलेलं आहे. अचानक त्याच्यासमोर ठेवून किंवा अचानक त्याला भेट देऊन आपण त्याला काय करतो? चकित करतो. चकित का करतो? चकित केल्याने माणसाचं तन मन धन एका ठिकाणी एकाग्र होतं. हे चकित करण्याची जी परंपरा आहे, सरप्राईज देण्याची, ही परंपरा पाश्चात्य संस्कृतीमध्ये फार आहे. का बरं? कारण त्यांचं जीवन शरीर आणि मनाच्या स्तरावर आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडं मूळ जे धोरण आहे तेच कायम चेतनेच्या स्वरूपात आहे. कायम ईश्वर त्याला म्हटलेलं आहे. ईश्वर हा प्राथमिक स्तरावर आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे भोग प्राथमिक स्तरावर आहे. आहे तरुण तर क्या मजा करून, नाही तर जाल मरून, हे आपल्याकडचं नाही, त्यांच्याकडचं डायलॉग आहे. आपल्याकडचं जन्मोजन्मांतर मानलेलं आहे. हा जन्म पण आहे, पुढचा जन्म पण आहे, याच्या पूर्वी पण झालेले आहे. ते असं म्हणतात आता आहे तोच जन्म आहे, बरोबर आहे ना? या शरीराला एकच जन्म आहे, पण चेतनेचे किती जन्म झालेले आहेत? अनंत झालेले आहे. म्हणून तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जर तुमचं जर अध्ययन असेल, तुमचं अध्यात्माचं जीवन जे चेतनेच्या स्तरावर असेल, तर तुम्ही काय म्हणणार? अनंत जन्म आहे. आणि तुम्ही ते जर शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर असेल तर एकच जन्म आहे. तुम्ही काही जरी म्हटले तरी त्यांनी तुमची ओळख पटते, त्याची नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आज आम्ही मनाच्या स्तरावर जगतो आहे, त्यामुळे मनासारखं आम्ही सारखं भरकटतो आहे. मनोमार्गे आम्ही सारखं भरकटतोय. आम्ही मनाच्या स्तरावर जगलो, मनाच्या साधनावर आम्ही आरूढ झालो, तर मन आम्हाला सारखं काय करतं? भरकटवतंय. अगदी मांजाची दोरी तुटलेल्या पतंगासारखं आम्ही भरकटतोय या जीवनरूपी आकाशामध्ये. कुठला कुठे ताळमेळ नाही, बरोबर आहे ना? जे आत्ता वर्तमान काळात आमच्या डोक्यात चालू आहे ते कधीतरी घडून गेलंय किंवा कधीतरी घडणार आहे, आणि या दोघांच्या मध्ये आम्ही सतत काय करत असतो? भरकटत असतो. पण जिथं आत्ता मी आहे तिथं मी कधीच नसतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, साधना म्हणजे कुठे जाण्याची गोष्ट नाही आहे. साधना म्हणजे तुम्ही आहे तिथं सहज उपस्थित राहायची गोष्ट आहे. सहज शब्द वापरला त्यांनी. काय? सहज. आपण जर सहज असलो तर काय होतं सांगा मला? आता आपण सहज उभे आहे, बरोबर आहे की नाही? असं वर हात करा बरं, असं वर हात करा, करा सगळ्यांनी वर, असं स्ट्रेट वर करा, स्ट्रेट वर करा, कोणाला धक्का लावू नका, असं वर केलं सगळ्यांनी. ओके. जसजसं या हातामध्ये जो रक्तप्रवाह त्याचा वेग होता, तो वेग जसजसा काय उरायला कमी उरायला, कारण जेव्हा हात वरती जाता तेव्हा हृदयाला त्याचं रक्त वर पोच करण्यासाठी काय लागते? ताकद लावावी लागते. थोड्या वेळानंतर तुमचे पाय लटपटायला लागतील. हात खाली जर नाही केले तर काय लटपटायला लागतील? पाय. का बरं? कारण त्यांचा सुद्धा ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा काय होईल? कमी होईल, बरोबर आहे की नाही? आता खाली करा हात. अरे किती भारी वाटतंय, किती भारी वाटतंय ना? मग एवढं होते तेव्हा का बरं भारी वाटत नव्हतं? तेव्हा तर आरामशीरच होते. असं याला सहज म्हणतात. आमची समस्या अशी आहे की आम्हाला सहज सांगण्यासाठी आधी अडचणी द्याव्या लागतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, आणि हाताला चटके बसल्याशिवाय पोटाला भाकर मिळत नाही. हे का बरं सांगितलं जातं? त्याच्याशिवाय ते जे मिळवलंय त्याची किंमत कळत नाही, या मनाला किंमत कळत नाही. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून
आपण जेव्हा सहज जीवन जगतो तेव्हा आपल्याला त्या जीवनाची अनुभूती मिळत नाही. मी नेहमी गंमतीने सांगत असतो, आपल्याला डोकं आहे हे कधी कळतं? बोला. हां, जेव्हा ते दुखायला लागतं, तेव्हा ते ठणकायला लागतं, तेव्हा कळतं आपल्याला मोठं डोकं आहे, एवढं मोठं आहे. इतर वेळेस ते शोचं फक्त साधन असतं, भांग पाडा रे, आहे का नाही, मस्त त्याचं मेकअप करा रे. सगळ्यात जास्त मेकअप तर तिथंच होतो, बरोबर आहे. जे सगळ्यात सुंदर आहे त्यालाच मेकअप करतात लोक. ते पहिल्यापासूनच सुंदर आहे, त्याला आणखीन सुंदर करायची काय गरज आहे? एखादं चित्र पहिल्यापासूनच सुंदर आहे, त्याला आणखीन रंगवत बसल्याने काय होणार आहे? ते बेडप होणार आहे. ते चित्र आहे ते विचित्र होणार आहे. काय होणार आहे? विचित्र होणार. आपण सहजपणा आपल्या जीवनामध्ये का बरं येत नाही? का बरं आपल्या जीवनामध्ये जास्त उलथापालथ आहे? कारण आपलं शरीर आणि मन सोबत नसतं कधीच. मग कर्माची अवस्था कशी राहणार आहे? जर इंजिन आणि ड्रायव्हर हे दोघं जर शांततेमध्ये आणि सहज असतील तर ते पटरी सोडणार नाही आणि डबे काय राहणार? सुरक्षित राहणार. एकदम गती वाढवली, एकदम गती कमी केली तरी काय होणार? डबे रुळावरून घसरणार. मग हेच आहे, आमचं सहजपणा जर नसेल आमच्याकडे तर आम्हाला लगेच थकवा येतो. आमच्याकडे जर सहजपणा नसेल आम्हाला त्याचा कंटाळा येतो. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कुठली क्रिया करताय, काम करताय, कुठल्या नातं सांभाळताय, कुठलं साधना करताय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर सहज नसाल तर तुम्हाला त्याचा काय येणार? कंटाळा येणार. आणि कंटाळा आल्यामुळे थकवा येणार. थकवा आल्यामुळे तुम्हाला त्याच्यामधून निराशा प्राप्त होणार, काही साध्य नाही होणार. जे तुम्ही जीवनामध्ये सहजपणे करताना त्या गोष्टीमध्ये तुमचं शरीर, मन आणि ऊर्जा सर्व काय असतं? त्याच्यामध्ये सहभागी असतं. पहिला मुद्दा काय आहे की आपल्याला काहीतरी साध्य करायचे प्रत्येकाला. विनाकारण तर आपण कुठे जात नाही, कुठे काही करत नाही. प्रत्येक गोष्टीमागं आपलं काहीतरी हेतू आहे, काहीतरी इंटेन्शन आहे, बरोबर आहे. आणि ते जे मिळवणं आहे, तुमची जी क्रिया आहे, ती क्रिया जर सहज असेल तर तुम्ही ते सहजपणे काय करता? साध्य करता. ती साधना तुमच्यासाठी फार काय असते? आनंददायी असते. पण जेव्हा तुम्ही तिच्यामध्ये सहजपणा नसतो तेव्हा ती साधना तुमच्यासाठी साधी जरी असली तरी काय होऊन जाते? कठीण होऊन जाते. ज्या मुलासाठी शाळा, अभ्यास हे सगळं आनंदाची गोष्ट आहे त्याला 80-90% मार्क सहज पडतात. ज्याला शाळा ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे, त्याचं मन तिला रमत नाही, त्याच्यासाठी 35% मार्क पाडणं सुद्धा अतिशय कठीण प्रक्रिया आहे. का? कारण ते कठीण आहे का? ते 35% मार्क पाडणं कठीण आहे का? नाही, तिथे सहज राहणं कठीण आहे. मग सहजपणा कधी येतो? जेव्हा तुमचं मन त्या क्रियेमध्ये काय होतं? सामील होतं. मग मन तुमचं क्रियेमध्ये सामील होण्यासाठी काय करता येईल आपल्याला? कधी शक्य आहे की मन आपण क्रियेमध्ये सामील करू शकतो? ते भूतकाळ जाऊन करता येईल का? हॅलो, आता तुमचं एखाद्याबरोबर भांडण झालं किंवा तुम्ही एखाद्याला काहीतरी वाईट शब्द बोलले, ते काल बोलले होते, तर तुम्ही कालमध्ये जाऊन तुमचं मन त्याची माफी मागू शकता का? नाही. जी घटना घडून गेली तिच्या बाबतीत तुम्ही काही करू शकत नाही. बरं, उद्या घडणार आहे त्या बाबतीत तुम्ही काय करू शकता? आत्ता नाही सर मी करू शकतो. मग अरे पण ते उद्या ना. पण जेव्हा तो उद्या येईल तेव्हा तो आजच असेल. आज जो आलेला आहे तो काल काय होता? उद्या होता. पण आज तो काय आहे? आजच आहे. तुम्ही म्हणताना शाब्दिक खेळ खेळता काल आणि उद्या, परंतु काल आणि उद्या सांगताना सुद्धा तुम्ही आजबद्दलच बोलत असता. मग महत्वाचा काल आणि उद्या आहे का आज आहे? तुम्ही जर आज आनंदाने जगलात. माझा एक मित्र माझ्याशी नेहमी भांडायचा. तो भेटला की निम्मा वेळ भांडण्यातच जाणार. तुमचे पण असतील असे कोणी मित्र मैत्रिणी, बरोबर आहे. तर काल काय झालं याच्यावरून आज भांडण चालू राहायचं, परत आज काय झालं याच्यावरून उद्या भांडण चालू. त्याला मी म्हटलं काय रे, म्हटलं तू वर्तमान काळामध्ये आज आपण जे काही घडलंय ह्याच्याविषयी का बरं बोलत नाही? नाही मला माहिती तू कसा येते, मग कालपर्यंत मला तुझा भरपूर अनुभव आलेला आहे.
अरे पण आज मी बदलायला तयार आहे ना, मग आज आपण नव्याने सुरू करू ना. हा म्हणतो नाही, कालचं सगळं मिटल्याशिवाय आज मी सुरू करू शकत नाही. आता सांगा कालचं कसं काय दुरुस्त करायचं. नाही, आता तू गण माफी मागशील रे, आता तू गण बदल करशील, पण काल जे घडून गेलं त्याचं काय. ज्याच्या डोक्यामध्ये भूतकाळ चिकटलेला आहे, तो स्वच्छ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही वर्तमान काळामध्ये कनेक्ट होऊ शकत नाही. आपण म्हणतो की आज आता जगण्यामध्ये काय अडचणी, तुम्ही विचारलं की आम्ही खूप प्रयत्न करतो सर की मनाला इथं धरून ठेवावं, परंतु ते थांबत नाही. कसं थांबेल. त्याचा मोठा हिस्सा कुठे आहे, भूतकाळामध्ये. आज तुम्ही त्याच्यामध्ये जो हिस्सा जोडणार आहात तो छोटासा आहे. मग जिकडं मोठा हिस्सा आहे तिकडं ते काय करणार, त्याला काय करणार, ओढणार. तुमच्याकडे ब्लॅक पेंट आहे, त्याच्या मी तुम्हाला असा व्हाईट पेंट टाकला तर तो व्हाईट होईल का. हॅलो, कळतंय का तुम्हाला. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की मोठा मनाचा हिस्सा कुठे आहे, नेहमी भूतकाळात आहे. आणि म्हणून हे मन सतत तुम्हाला कुठे घेऊन जातं, भूतकाळात. चेतनेला काय तिकडे लक्ष द्यायला सांगतं. बरोबर आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, माणसाची चेतना जिथे स्थिर होते तोच अनुभव त्याच्या जीवनामध्ये काय होतो, रेकॉर्ड होतो. तुम्ही जर चेतना तुमची भूतकाळ जर ठेवली तर आता वर्तमान काळ काय चालू आहे तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि तेच प्रत्येकाबरोबर होतंय. जीवन तर वर्तमान काळात आहे आणि तुमची चेतना तर नेहमी भूतकाळामध्ये स्थिर असते. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा अनुभवच येत नाही. गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. गाढवाला गीता समजत नाही म्हणून त्याचं मन तिथं रमत नाही. जेव्हा गीता चालू होती तेव्हा गाढवाचं लक्ष उकिरड्याकडे होतं. त्याला शेजारच्या उकिरड्याचा वास येत होता. तो उकिरडा त्याला बोलवत होता. उकिरडा म्हणजे दारू असेल, उकिरडा म्हणजे पैसा असेल, उकिरडा म्हणजे पद असेल, प्रतिष्ठा असेल, काही पण असेल, भोग असेल, काही पण असू शकतं. मग आपण बोलता म्हणतो गाढवाला गुळाची चव काय. म्हणजे श्रेष्ठ काय आहे त्याची कल्पनाच त्याला नाही आहे. हे मन त्या गाढवासारखं आहे. ते तुम्हाला नेहमी त्या गाठोड्याकडे घेऊन जातं भूतकाळातल्या. आलं लक्षामध्ये. ते तुम्हाला तिकडं बांधून ठेवतं. आणि म्हणून सद्गुरू काय सांगता की तुम्ही जर मनाच्या अवस्थेमध्ये शरीराच्या स्तरावरती जर तुमच्या जीवनाचं जर अनुभूती घेत असाल तर तुमचं शरीर आणि मन तुम्हाला नेहमी भूतकाळातल्या गोष्टींकडे घेऊन जाणार. कारण त्याला अनुभव कुठला आहे, हॅलो, त्याला अनुभव कुठला आहे, भूतकाळातला. त्याला आत्ता वर्तमान काळाचा अनुभव आहे का, नाही आहे. तो त्याला येणार आहे. मग ते विचार जर करत बसलात तर ते तुम्हाला भूतकाळात घेऊन जाणार. म्हणून सर्वात सोपा उपाय काय आहे की विचारच करायचा नाही. आता जे समोर घडतंय पूर्ण ध्यान त्याच्यामध्ये ठेवायचं. भले ते आपल्याला आवडत असो अगर नसो, त्याच उतरायचं.